नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपण इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे 12वी कॉमर्स 12वी आर्ट्स साठी खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि कंपल्सरी विषय मानला जातो. म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय थोडासा डिफिकल्ट मानला जातो. कॉमर्सच्या बाबतीत जर विचार केला तर मॅथमॅटिक्स हा सर्वात अवघड विषय, त्यानंतर अकाउंट आणि त्यानंतर जर कोणता विषय अवघड वाटत असेल स्टुडंट्सला तर तो आहे इकॉनॉमिक्सचा. ओके, सो वी विल स्टडी इन डिटेल अबाउट इकॉनॉमिक्स. आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास अगदी डिटेलमध्ये करणार आहोत. बोर्ड टेक्स्ट बुक पीपीटी फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. तर ही व्हिडिओ आपण जास्तीत जास्त बघणार आहात आणि आपण ती आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि लाईक करा आणि माझे जे काही चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा आपल्या 12th कॉमर्स साठी काही व्हिडिओज बनवित आहे आणि त्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. आणि आपल्या फ्रेंड सोबत सुद्धा हा टॉपिक शेअर करा. पूर्वी हा जो टॉपिक होता तो टॉपिक एकूण किती मार्कासाठी होता तर तो कंपल्सरी जर बघितलं तर तो 7 मार्क्ससाठी होता आणि विथ ऑप्शन जर विचार केला तर म्हणजे आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असं जर विचार केला तर नियर अबाउट हा जो टॉपिक आहे तो आय थिंक 15 मार्क्ससाठी तर विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता पॅटर्न चेंज झालेला आहे. पूर्वी फर्स्ट टॉपिक आणि 7 टॉपिक, फर्स्ट टॉपिक मध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स हा टॉपिक होता आणि 7th टॉपिक मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स हा टॉपिक होता. तर नियर अबाउट 15 मार्काचे वेटेज तुम्हाला या टॉपिक वरती असण्याची शक्यता आहे. आणि त्याचसोबत मी काय करणार आहे, ही जी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या टॉपिक्स रिलेटेड जे इम्पॉर्टंट क्वेश्चनेअर आहेत ते सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही माझी व्हिडिओ बघितलात आणि त्यासोबत ती जर क्वेश्चनेअर सॉल्व्ह केलात तर तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे. तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारची नोट्स परचेस करण्याची सुद्धा गरज भासणार नाही. सो लेट स्टार्ट. इंट्रोडक्शन. तर बेसिकली स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स हा जो इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे, द स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण बघू शकता इकॉनॉमिक्सचे 2 भाग आहेत. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, सो मायक्रो मीन्स व्हॉट? मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आर द 2 मेन ब्रँचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. मॉडर्न इकॉनॉमिक्सचे बेसिकली आपण 2 ब्रँचेस करू शकतो, ते म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. आता तुम्ही असंही म्हणू शकता की इकॉनॉमिक्सचे असे बरेच ब्रँचेस आहेत किंवा इकॉनॉमिक्सची युनिव्हर्सिटी पण आहेत आणि त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक्स सब्जेक्ट असतात. जसं बिझनेस इकॉनॉमिक्स आहे, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स आहे. परंतु ह्या सर्व इकॉनॉमिक्सचे आपण ओव्हरऑल जर क्लासिफिकेशन केलं तर ते मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असे त्याचे 2 पार्ट्स पडतात. द टर्म मायक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. एक लक्षात घ्या, हे जे काय आहेत ग्रीक वर्ड, दोन्ही शब्द कुठून आलेत? आपले ग्रीक वर्ड पासून आलेले आहेत. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या दोन्ही कन्सेप्ट ग्रीक वर्ड मधून आलेले आहेत. सो व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ दॅट मायक्रो? मिक्रो हा जो शब्द होता तो कोणता होता? MIKROS आणि तो इंग्लिश मध्ये काय झाला? मायक्रो हा शब्द झाला. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायक्रो? मायक्रो मीन्स स्मॉल और मिलियन पार्ट, म्हणजे अत्यंत लहान भाग. मिलियन म्हणजे काय? 10 लाख. 10 लाखातला एक हिस्सा त्याला आपण काय म्हणतो? मिलियन म्हणतो. अ मिलियन पार्ट मीन्स वेन वी आर गोइंग टू स्टडी स्मॉल युनिट, आपण अगदी स्मॉल युनिट बद्दल आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. सो हिअर नाउ व्हॉट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स? आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय ते पण बघणार आहोत. सो धिस वर्ड इज ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. हा सुद्धा शब्द कुठून आलेला आहे? ग्रीक मध्ये आलेला आहे. बरेच इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत ते ग्रीक भाषेतून, मराठी भाषेतून, हिंदी भाषेतून, संस्कृत भाषेतून आलेले आहेत. म्हणजे ही इंग्लिश ही लेटेस्ट लँग्वेज आहे. त्या अगोदर ग्रीक अशी भाषा होती आणि त्या भाषेतून बरेच शब्द आलेले आहेत. तर इथं काय MAKROS, के च्या ऐवजी तो वापरलाय काय? C वापरलेला आहे. इथं सुद्धा के च्या ऐवजी C वापरलेला आहे. सो धिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हा जो क्वेश्चन आहे तो डिस्टिंग्विश मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. कसा विचारला जाऊ शकतो? एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन और डिस्टिंग्विश बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मधलं काय सांगा? डिस्टिंग्विश सांगा. तर आपण
ते डिस्टिंग्विश सांगू शकतो. सो दिस वर्ड डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड मिक्रोस, दॅट इज मीन्स small. This word also derived from Greek word that is macros, and the meaning of macros is large. हे 2 पॉइंट तरी तुमचे झालेत. So these terms were coined by Norwegian economist Ragnar Frisch of Oslo University in 1933. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या दोन्ही संकल्पना कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे? रॅग्नर फ्रिश यांनी यूज केलेली आहे. सो हिअर since they have been adopted by the economists all over the world. ह्या नॉर्वेन इकॉनॉमिस्टने ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आणि त्यानंतर ही संकल्पना पूर्ण जगात वापरलेली आहे. या ठिकाणी रॅग्नर फिशची मी इमेज दिलेली आहे. सो यू कॅन कीप इन माइंड. सो रॅग्नर फिशचे आपण इंट्रोडक्शन बघू किंवा त्यांनी काय काय केलेले त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊ. सो रॅग्नर अँटॉन किटिल फ्रिश, date of birth year is 1895 and date on 1973. A Norwegian econometrician and economist, was a joint winner with John Tinbergen of the first Nobel Prize for Economics in 1916. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो. सो माय डिअर स्टुडंट्स, फ्रॉम धिस इयर मीन्स ऑन धिस, यानंतर म्हणजे या वर्षानंतर म्हणजे या वर्षापासून ऑब्जेक्टिव्हला खूप इम्पॉर्टन्स असणार आहे. म्हणजे तुम्हाला जो काही पेपर असणार आहे तो 80 मार्कचा असणार आहे. 80 मार्कमध्ये 25% म्हणजे नियर अबाउट 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. आणि त्याचप्रमाणे एक मल्टिपल चॉईस स्किल बेस्ड जी काही टेस्ट असणार आहे ती कॉलेज लेवलवरती होणार आहे. म्हणजे एकूण 40 मार्काचे क्वेश्चन हे मी जे काही क्वेश्चन तयार करीत आहे त्यामधले विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या ह्या म्हणजे तुम्ही काय बघू शकता, सर्व मेन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा बघू शकता. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट इकॉनॉमिक्स नोबेल विनर कोण आहेत? तर हे दोघं आहेत. कोण? रॅग्नर फिश आणि जॉन टिंबर्जन. सो हिअर next point is he was a pioneer of econometrician. तर pioneer means first person. हा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी econometricians बद्दल कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. द ऍप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिकल मॉडेल अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक टू इकॉनॉमिक्स डेटा अँड थेरीज. तर यांनी काय काय सांगितले? त्यांनी वेगळ्या प्रकारची मॉडेल बनवले, मॅथेमॅटिकल मॉडेल्स बनले, स्टॅटिस्टिकल टेक्निक यूज केले. जे काही मायक्रो किंवा मॅक्रो इकॉनॉमिकच्या थिअरी आहेत त्यांनी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. ही कॉइन्ड मेनी इकॉनॉमिक टर्म्स. पूर्वीच्या टेक्स्टबुकमध्ये काय होतं? ही इज द पर्सन हू कॉइन्ड बोथ टर्म्स मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि इथं काय दिलंय की ही not only introduced micro and macroeconomics but also he introduced different economic terms. त्यांनी अनेक इकॉनॉमिक्सच्या टर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. In an article of Business Cycle, Frisch was likely the first person to have referred the study of individual firm. म्हणजे सुरुवातीला इंडिव्हिज्युअल फर्मचा अभ्यास केला जावा या संबंधित जर कोणी मत मांडलं असेल तर ते कोणी मांडलेलं आहे किंवा आर्टिकल कोणी पब्लिश केलेलं आहे? तर या रॅग्नर फिशने. अँड प्रोड्यूस ॲज अ मायक्रो इकॉनॉमिक्स. मोर ही रेफर टू द स्टडी ऑफ द ॲग्रिगेट इकॉनॉमी ॲज अ मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे की ॲग्रिगेट इकॉनॉमीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ॲग्रिगेट युनिट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. इन शॉर्ट वी कॅन से द टर्म मायक्रो अँड मॅक्रो दिस बोथ टर्म इंट्रोड्यूस्ड बाय फर्स्ट ऑफ ऑल हू इंट्रोड्यूस बोथ कॉन्सेप्ट? रॅग्नर फिश इज द पर्सन. सो हिस्टॉरिकल रिव्ह्यू आपण आता बघणार आहोत. हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सची हिस्टॉरिकल रिव्ह्यू म्हणजे त्याची हिस्ट्री बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मायक्रो इकॉनॉमिक्स ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली म्हणजे अगदी जुनी संकल्पना कुठली आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स. दिस इज नोन ॲज अ ट्रॅडिशनल अप्रोच. मायक्रो इकॉनॉमिक्स कुठली आहे तुमची? ट्रॅडिशनल आहे. ट्रॅडिशनल म्हणजे काय? जुनी आहे. फ्रॉम द हिस्टॉरिकल point of view, microeconomic analysis was developed first. Micro approach is relatively traditional approach. हे जी काय आहे ती कशी आहे? ट्रॅडिशनल आहे म्हणजे अगदी जुनी संकल्पना आहे. And origin of this approach can be traced by the back
to era of classical economics. Adam Smith, he is the person. Who is the person? Adam Smith is the person. The father of economics is considered as a founder of microeconomics. हा जो व्यक्ती आहे ॲडम स्मिथ, तो कोण आहे? फाउंडर आहे. फाउंडर मीन्स द पर्सन, द मेन और फादर ऑफ इकॉनॉमिक्स जर आपण म्हटलं तर तो कोण आहे? ॲडम स्मिथ आहे. And the book which is published by Adam Smith. Adam Smith ने जे बुक पब्लिश केले, वेल्थ ऑफ नेशन, पब्लिश्ड इन 1776. तर ही जी बुक आहे 1776 मध्ये पब्लिश केलेली आहे. ही डिस्कस हाऊ प्राइसेस ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमी कमोडिटीज अँड द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आर डिटरमाइंड. त्यांनी सांगितलेलं आहे की बाजारामध्ये अनेक वस्तूच्या किमती कशा ठरतात. देर आर टू मेन फोर्सेस, एक आहे डिमांड फोर्स आणि दुसरा आहे सप्लाय फोर्स. त्याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये लर्न करणारच आहोत. लॉ ऑफ डिमांड आपल्याला बघायचंच आहे. ठीक आहे. सो ओरिजिन ऑफ दिस अप्रोच कॅन बी ट्रेस बाय क्लासिकल इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ, जे.एस. मिल. तर जे.एस. मिलने सुद्धा खूप काही थेरीज लिहून ठेवले आहेत आणि ही इज ऑल्सो वन ऑफ द पर्सन who explain different concepts of microeconomics. But the main person who popularized the theories of microeconomics, मायक्रोइकॉनॉमिक्सच्या ज्या थिरीज आहेत त्या मेनली पॉप्युलराइज करण्याचं काम कोणी केलेलं आहे? आल्फ्रेड मार्शल. सो ही इज द रियल आर्किटेक्ट ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स अँड द बुक विच इज रिटन बाय आल्फ्रेड मार्शल, दॅट बुक नेम इज Principle of Economics, and that book which is published in 1890. All these terms are very very important and this is the person. So okay, now other economists like Professor Figo, this is the person. J.R. Hicks, Samuelson, John Robinson, Messrs. John Robinson, all these the person who also gives more and more contribution toward the development of microeconomics. मायक्रोइकॉनॉमिक्सच्या डेव्हलपमेंट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण बघू हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सची हिस्टॉरिकल रिव्ह्यू बघणार आहोत. ज्याप्रमाणे मायक्रो इकॉनॉमिक्स बद्दल आपण बघितलंय त्याप्रमाणे आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल सुद्धा बघू. मॅक्रो इकॉनॉमिक डिड नॉट एक्झिस्ट इन द पास्ट. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स हे एक्झिस्ट मध्ये होतं का? नाही. सो सॉरी, माझ्या एका ठिकाणी मी आय गोइंग टू करेक्ट माय मिस्टेक. डिड एक्झिस्ट इन द पास्ट. पास्टमध्ये ही कन्सेप्ट होती पण तितकी पॉप्युलराइज नव्हती. म्हणजे इन द 16th and 17th century followers of mercantilist, a group of English merchants advocate policies to the government which were based on macro approach. जे ग्रुप ऑफ मर्चंट होते त्यांनी काय, त्यांच्या ज्या काही पॉलिसी होत्या ते कशावरती बेस होत्या? ते मॅक्रो अप्रोच वरती होत्या. सो इन द 18th century Socrates, French thinkers tried to analyze the concept of national income and wealth. तर या ठिकाणी जे फ्रेंच थिंकर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी नॅशनल इन्कम बद्दल सांगितलेलं आहे. सो नॅशनल इन्कम इज वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. इवन द क्लासिकल इकॉनॉमिक्स जे जुने विचारवंत होते त्यामध्ये ॲडम स्मिथ आहे, रिकार्डो आहे, जे.एस. मिल आहे, यांनी सुद्धा या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल डिटेल एक्सप्लेन करून ठेवलेलं आहे. तर ॲक्च्युली ही जी कॉन्सेप्ट आहे कधी इंट्रोड्यूस झाली? ती नियर अबाउट 1930 मध्ये. का? तर अमेरिकेमध्ये एक प्रॉब्लेम नव्हता. कुठला? रिसेशन. अनेक लोकांचा रोजगार गेला होता, खूप मोठ्या प्रमाणात बेकारी तयार झाली होती. त्यामुळे या ठिकाणी ही कन्सेप्ट खूप पॉप्युलर झाली. नंतर बट देअर मॅक्रो एनालिसिस वॉज कंबाईन्ड विथ मायक्रो एनालिसिस. परंतु जरी हे अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा आपल्या 16th, 17th आणि 18th सेंचुरीमध्ये जरी या गोष्टी आपल्याला दिसून आल्या तरी याबद्दल ज्या काही मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या काही थिअरीज आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलराइज झाल्या नव्हत्या आणि त्या मायक्रो इकॉनॉमिक्स बद्दल सोबतच सांगितल्या गेल्या होत्या. दस मायक्रो एनालिसिस रूल्ड द वर्ल्ड इकॉनॉमिक्स टिल द ग्रेट डिप्रेशन ऑफ 1930. 1930 मध्ये जे काही ग्रेट डिप्रेशन आहे, मंदी आली होती, अनेक अन्नधान्य आहे ते समुद्रामध्ये नेऊन फेकण्याची वेळ आली होती. मग अशी का कंडिशन निर्माण झाली? कारण सर्वांनी समजा एकाच प्रकारचं प्रोडक्शन घेतलं तर मार्केटमध्ये डिमांड येणारच नाही. बिकॉज डिमांड दोन गोष्टीवर अवलंबून असते.
कुठल्या गोष्टीवर असते, त्याची त्या वस्तूला असणारी एकूण किती प्राइस आहे आणि जी क्वालिटी किती आहे, ह्या गोष्टी आहेत. आणि द प्राइस ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी डिटरमाइंड बाय द टू फोर्सेस डिमांड अँड सप्लाय. एखाद्या वस्तूची किंमत ही कशी ठरते, डिमांड अँड सप्लायनुसार ठरत असते. जर समजा एखाद्या कमोडिटीला डिमांडच नसेल तर त्या कमोडिटीची प्राइस कमी होणार आहे, किंवा सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि डिमांड नाही आहे, मग अशा वेळेस त्या ठिकाणचे शेतकरी, अमेरिकेमधील शेतकऱ्यांनी काय केलं, आपलं अन्नधान्य हे समुद्रामध्ये नेऊन फेकलं होतं. का? कारण डिमांडच नाही, तर प्रोडक्शन करून काय उपयोग आहे का? नाही. मग तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मे बी और मे नॉट बी सेम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिकच्या थेरी मॅक्रो इकॉनॉमिकला लागू पडतीलच असं नाही. सो आफ्टर द ग्रेट डिप्रेशन जॉन लॉर्ड मेनार्ड केन्स published his famous book The General Theory of Employment, Interest and Money in 1936. हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा भाग तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. कुठला? व्हॉट इज द नेम ऑफ बुक विच इज रिटन बाय J.M. केन्स. केन्सने कोणतं बुक लिहिलेलं होतं? द थेरी जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. आणि हे बुक कधी पब्लिश केलं होतं? 1936 मध्ये. जर ग्रेट डिप्रेशन आपल्याला पुन्हा आपल्याला असं निर्माण करायचं नसेल तर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं होतं. सो केन्स यूज मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच अनालिसिस इकॉनॉमिक प्रॉब्लेम. जे इकॉनॉमिकचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. द क्रेडिट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच गोज टू द लॉर्ड केन्स. तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मी पॉइंट आउट करणार आहे. मायक्रो म्हटल्यानंतर आपण काय विचार करायचा? आल्फ्रेड मार्शल. आणि मॅक्रो म्हटल्यानंतर केन्स. केन्सने कोणतं बुक लिहिलं आहे हे सुद्धा हा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यानंतर अ पर्सन हु इज द पर्सन? जॉन मेनार्ड केन्स. नंतर बिसाइड केन्स मॉल्थस असेल किंवा आणखीन मॉल्स आहे, एरविन फिशर्स आहे, अदर इकॉनॉमिस्ट हू हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यांनी मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सो हिअर वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल. आपण अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत, परंतु या ठिकाणी आपल्याला ही व्हिडिओ खूप मोठी होणार नाही या दृष्टिकोनातून मी काय करणार आहे, हा भाग या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे शेवटी आपण बघू. ठीक आहे. थँक्यू यू. सो प्लीज लाईक धिस व्हिडिओ, शेअर धिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स. जर आपण ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केलात, व्ह्यूज वाढल्यात तर मला आणखीन काही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटणार आहे. त्यामुळे आपण लाईक करावे. थँक्यू यू.